नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मार्केट आता आपलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर चला आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झाल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. मॉडेलची इमेज सिलेक्ट झाल्यानंतर इफेक्टच्या शेजारी स्पीड रेशो त्याच्यावर क्लिक करून पहिलाच ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर इमेजवर क्लिक करून थोडंसं स्क्रोल करण्यानंतर इथे बेसिक ऑप्शन दिसेल मित्रांनो. त्यावर जाऊन स्केलवर जाऊन इमेजला असं ॲक्युरेट फ्रेममध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर पोझिशनवर जाऊन असं मिडलला ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो आणि राईट क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर इथं मित्रांनो कॅप्टिव्ह डिटेक्ट हा लोगो डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड सॉन्गवर क्लिक करून सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग ॲड झालेलं मित्रांनो. नंतर इमेजवर क्लिक करून इमेजची साईज वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर सॉन्गवर क्लिक करून आपण आपोआप मागं येऊन जाऊ. नंतर इमेजवर क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लॅट मारायचा. एक्स्ट्रा इमेज डिलीट करून घ्यायचा आहे. फोटो आणि सॉन्ग ॲड झालं आहे मित्रांनो. आता स्प्लाइट आणि इफेक्ट तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपला पहिला स्प्लॅट आहे तो आहे 2 सेकंद. त्यानंतरचा स्प्लॅट आहे 2.00. तो मित्रांनो सांगता येत नाही, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. त्यानंतरचा आहे तो पूर्ण मध्ये डॉटवरचा झाल्यानंतर तो 0.0 तो पण सांगता येत नाही मित्रांनो. त्यानंतरचा स्प्लॅट आहे मित्रांनो 5 सेकंद. बघू शकता, झूम करून जाऊ मित्रांनो. तरीही पॉईंटमध्ये दिसतो मित्रांनो. त्यानंतरचा स्प्लॅट आहे 6 सेकंद. त्यानंतरचा मित्रांनो तो पण 6 सेकंद. त्याच्या पुढचा आहे मित्रांनो 7 सेकंद. त्याच्या पुढचा 8 सेकंद. आणि लास्टचा आहे मित्रांनो तो 9 सेकंद. बघू शकता तो 15 तिथं स्प्लॅट आहे मित्रांनो. तुम्ही मित्रांनो सॉन्ग ऐकून बीट लावू शकता. त्यानंतर मित्रांनो पहिल्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनवर जाऊन कॉम्बोवर जाऊन इथं आपण लावलंय स्ट्रेच अँड डिस्ट्रो. साईज 2.2 सेकंड ठेवून राईट क्लिक केलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनवर जाऊन तिथं लावला आहे रॉक हॉरिझॉन्टल मित्रांनो. बघू शकता अशा तिथल्या तिन्ही स्प्लॅटला आपण रॉक हॉरिझॉन्टल लावलं आहे. साईज 0.5 सेकंड ठेवून राईट क्लिक केलं आहे. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या इमेजवर क्लिक करून इथं स्टाईलवर जाऊन इथं आपण लावला आहे कॅमेरा शेक लावून राईट क्लिक केलं आहे. तो इफेक्ट आहे तो इथं 6 सेकंदापर्यंत राहतोय. त्यानंतर मित्रांनो पुढचा आता ॲनिमेशन झालं. आता इफेक्ट सांगतो मित्रांनो. इफेक्टवर जाऊन पहिल्या इमेजला आपण व्हिडिओ इफेक्टवर जाऊन लावला आहे डायमंड झूम.
ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल मित्रांनो. त्याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचा मित्रांनो. ते साईज ठेवायचे आपल्याला 3 सेकंदापर्यंत. बघू शकता मित्रांनो, ते ऑटोमॅटिक लागून जाईल. त्यानंतर नेक्स्ट स्प्लाइट आहे तो मित्रांनो, तो येतोय 3.5 सेकंदापासून, म्हणजे 3 पॉईंट डॉट बसणार. हे तर आपण तो मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवर जाऊन इथं बटरफ्लाय ड्रीम्स हा मिळून जाईल मित्रांनो. तो लावून राईट क्लिक करायचा आहे मित्रांनो. त्याची साईज ठेवायची आहे 5 सेकंदापर्यंत मित्रांनो. बघू शकता, आणि 5 सेकंद साईज ठेवून त्याला खतरनाक इफेक्ट लावून जाईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढं आपण लावणार आहे बॉडी इफेक्टवर जाऊन युनिडायरेक्शनल मुवमेंट हा इफेक्ट हा हे लावणार आहे मित्रांनो. म्हणजे या 5 सेकंदाच्या डॉटपासून लावणार आहे ते 6 सेकंदाच्या डॉटपर्यंत मित्रांनो. बघू शकता, त्याची साईज कमी करून घेऊ मित्रांनो. मी ऑलरेडी लावला आहे, मी डिलीट करून टाकतो मित्रांनो. त्यानंतर इथं आपण लावला आहे मिरर इन 3 लेअर. यासाठी व्हिडिओ इफेक्टवर जाऊन स्प्लाइटवर जायचं मित्रांनो. स्क्रोल केला इथं दिसते मित्रांनो, लास्टचा इफेक्ट आहे मिरर इन 3 लेअर. राईट क्लिक करायचा आहे आणि तिथे साईज इथं एवढ्या स्प्लाइटपुरती लावून घ्यायची आहे. लावून झाल्यानंतर नेक्स्ट इमेजला मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे. आणि ट्रेंडिंग मध्ये इथं रोलिंग फिल्म्स असं दिसेल मित्रांनो. त्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. ते साईज तेवढ्या स्प्लाइटपुरती ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो नंतर व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे पुढच्या स्प्लाइटसाठी. इथं लावायचा आहे स्प्लाइट फ्लिकर्स हा इफेक्ट लावायचा आहे. राईट क्लिक करायचा मित्रांनो. ते साईज तेवढ्या स्प्लाइट पुरते ठेवून पुढे जायचं आहे मित्रांनो. आणि लास्टला आपण लावलाय व्हिडिओ इफेक्टवर जाऊन फ्लॅश व्हायब्रेशन हा ब्लॅक मध्ये येतो मित्रांनो. तो खतरनाक इफेक्ट लास्टला लागून जातोय, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर सगळा व्हिडिओ रेडी झाल्यानंतर मित्रांनो ॲडजस्टवर येऊन शार्पन 10 लावून घ्यायचा आहे. शार्पन 10 लावल्यानंतर राईट क्लिक करून सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट 60 कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह. अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.